गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाला घेऊन मनोज जरांगे यांनी गंभीर आरोप केलेले आहे। या अधिवेशनामध्ये प्रतिनिधी म्हणून ते सहभागी झालेले होते। ते भाजपचे आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहे। तुम्ही त्या अधिवेशनामध्ये होता। जरांगे असं म्हणणं आहे की कुठेतरी मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा कट आहे त्या अधिवेशनामध्ये शिजलेला, इतका गंभीर आरोप त्यांनी केला। बघा असं आहे की जसं पावसाळा आल्यावर मेंढकं बाहेर निघतात तसंच निवडणुका आले की जरांगे पाटील बाहेर निघतात आणि काहीतरी बेताल वक्तव्य करून काहीतरी या प्रकारचा आरोप प्रत्यारोप करून स्वतःला मीडियामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात। माझा आता पहिला प्रश्न आहे की जरांगे पाटलांना आरक्षण मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, किंवा मराठ्यांना न्याय द्यायचा आहे की न्याय द्यायचा आहे हा सर्वात पहिला प्रश्न आहे। मला असं वाटतं जरांगेच्या मनात नुसतं ओबीसी आणि मराठा किंवा मराठा व इतर सगळ्या समाजांमध्ये भांडणं लावण्याचं काम जरांगे पाटील करतात आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर अराजकता पसरवण्याचं काम ते करतात आहे। एक असं आहे की त्यांनी माननीय फडणवीस साहेबांवरती ज्या प्रकारच्या खालच्या दर्जाचे आरोप लावले आहेत ते अत्यंत किळसवान आहे, कारण असा प्रकारचा काही कोणतंही कट किंवा काही असं काही कुणाचा विषय नाही आहे। आणि फडणवीस साहेब असे मुख्यमंत्री आहे ज्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सगळ्यात जास्त जर प्रयत्नशील जर कोणी असणार तर ते फडणवीस साहेब होते। पहिला निर्णय त्यांच्याच काळात झाला। हां, मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळात झाला। तो नंतर कोर्टात टिकला नाही, हायकोर्टातही त्यांनी टिकवला पण तो सुप्रीम कोर्टात टिकू शकला नाही। त्यानंतर मराठ्यांसाठी सारथीसारखी एक योजना आणून मराठ्या युवकांना स्किल डेव्हलपमेंट असणार, स्कॉलरशिप असणार, त्या माध्यमातून रोजगार निर्मिती असणार, त्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार निर्मिती असणार, त्यांना उद्योजक बनवण्याचं असणार, असं 1000 कोटी दरवर्षी सारथी या संस्थेला दिलं जातं। आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला जे मराठा समाजातले काही टक्के जे युवक जे गरीब आहेत त्यांना मुख्य प्रवाहासोबत आणण्याचं काम माननीय फडणवीस साहेबांनी केलं। मला असं म्हणायचं आहे की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जी दृष्टिकोनाची जी भूमिका आहे, म्हणजे मराठा असो ओबीसी असो किंवा कोणत्याही समाज यांच्यात भेदभाव न करणार आहे असं म्हणायचं आहे। बघा फडणवीस साहेब कोणामध्येही भेदभाव करत नाही आणि मी तुम्हाला सांगतो जातीपातीचं तर कधी त्यांनी राजकारण केलंच नाही। ते जात आणि पात असं कधीच त्यांनी भेदभाव केला नाही, पण कधी पक्षाचाही कधी भेदभाव करत नाही। त्यांच्याकडे प्रत्येक व्यक्ती जो येतो त्याला मदत करण्याचं त्याला न्याय देण्याचं काम ते करतात आहे। बरं, जरांगे वारंवार फडणवीसांना का लक्ष करताय किंवा का नेहमी ओबीसी चळवळीला टार्गेट करता असं वाटतं तुम्हाला? बघा जरांगेच्या मनात नुसतं महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचं किंवा भांडणं लावण्याचं, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं प्रयत्न ते करत असतात। आणि याच्या मागे कोण आहे, यांचा बोलता धनी कोण आहे हे लोकांना माहीत आहे, मराठा समाजाला माहीत आहे आणि महाराष्ट्र जनतेलाही माहीत आहे। तर म्हणून असं मला असं वाटतं की त्यात आणखी याच्यात न जाता निवडणुका आले की जरांगे काहीतरी या प्रकारचं स्टेटमेंट करतात आणि काहीतरी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने नागपूरपासनं मंडल यात्रा सुरू केली ओबीसीच्या प्रश्नांना घेऊन। कशा प्रकारे बघतात तुम्ही त्याकडे, आणि तुमचं अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी ती सुरू झाली? बघा असं आहे की 91मध्ये मंडल आयोग लागू झाला आणि मला वाटतं पवारसाहेब त्याच्या आधीपासून राजकारणात आहे। 91 पासून 2025पर्यंत त्यांना कधी मंडल आयोग ओबीसी कधीच आठवलं नाही आणि विशिष्ट एकाच समाजापुरती त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी राजकारण केलेलं आहे। आणि आज ज्यावेळेस त्यांना आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ताकदीमुळे किंवा ज्या प्रकारे आम्ही ओबीसी म्हणून सरकारच्या पाठीमागे प्रत्येक निवडणुकीत उभे असतो त्यामध्ये, आणि ज्या प्रकारे जो त्यांचा ओबीसी वोट बेस जो होता काँग्रेस पक्षात तो कुठेतरी आज त्यांच्याकडे राहिलेला नसल्यामुळे, त्यांच्या विश्वासार्थी संपल्यामुळे या प्रकारचा काहीतरी केविलवाना प्रयत्न शरद पवार साहेब करतात आहे। आणि ओबीसी समाजाचं राजकीय महत्त्व देखील सर्व पक्षांना लक्षात आलं, त्यामुळे आता पवारांनी देखील त्यामध्ये उडी घेतली। बघा असं आहे की महाराष्ट्रातले 50 ते 60% लोकसंख्या ही ओबीसी आहे आणि आज या 50 ते 60% लोकांना कुठेतरी डावलून किंवा कुठेतरी दुर्लक्षित करून तुम्ही राजकारण करू शकत नाही, हे आज मला वाटतं 30-40 वर्षानंतरच्या राजकारणानंतर शरद पवार साहेबांना लक्षात आलेलं आहे। हे मनोज जरांगेंना लक्षात येत नाही? मनोज जरांगे कोणाच्या तरी रिमोट कंट्रोलवर चालतात आणि मागून रिमोट दाबला की इथे मागून चाबी फिरवली तर ते तितकं बोलतात। मला असं वाटतं की त्यांनी आता चाबी फिरवणारे कमी झाले, पण आता मदत कोणी चाबी फिरवली की ते तितकं बोलतात। कोण आहे ते नाव घ्यायला काय हरकत आहे? आता सगळ्यांनाच माहिती आहे ते
पवारसाहेब आहेत. पवारसाहेब आतापर्यंत आपण बघितलं की ह्या सगळ्या ज्या आंदोलनांमध्ये 2014 पासून आज 25पर्यंत जितकेही मराठा समाजाच्या या प्रकारचं काहीतरी झालं तर यामागे काही ना काही कटकारस्थान करण्याकरता पवारसाहेबच होते. म्हणजे मनोज जरांगे यांचा रिमोट हा पवार साहेबांच्या हाती असं म्हणायचं आहे. निश्चितच मनोज जरांगेचा रिमोट, मनोज जरांगेची चावी ही शरद पवार साहेबांच्या हातात आहे. आणि ते जेव्हा चाबी फिरवणार तेव्हा ते बोलणार. ते म्हणतात ना, जितना चाबी घुमाएंगे उतना एक चले खिलोना, तसं जरांगेचं काम आहे. आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाला घेऊन जे आरोप केले त्यात तुम्हाला त्यांचाच हात दिसतो, म्हणजे तुमच्या बोलण्यानुसार की शरद पवारांचा? नाही, आता मला असं वाटतं मनोज जरांगेचा मूळ उद्देश जो आहे तो ओबीसी आणि मराठा व इतर समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा जो तो प्रयत्न आहे, मला वाटतं ते या प्रकारच्या याच्यात पण हे काही कुणामध्ये फरक पडणार नाही. मनोज जरांगेची क्रेडिबिलिटी संपलेली आहे. मनोज जरांगेवर कोणी विश्वास करत नाही आणि म्हणून या प्रकारचं काही होणार नाही, हे तितकंच खरं आहे. तर हे होते भाजपचे आमदार परिणय फुके. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.